तर तुम्हाला तर माहीतच आहे, आपण डायरेक्ट रवी शिंदेच्या घरी आहो आणि त्यांचं घर पण खूप मस्त आहे. निसर्गरम्य वातावरणावरती त्यांचं घर वसलेलं आहे आणि तिथंच त्यांनी त्यांच्या घराला एक बागाचं रूपांतर दिलेलं आहे आणि झाडं पण खूप खूप मस्त आहेत. तर आता आपली इथून निघण्याची वेळ झालेली आहे. तर आपण आता समध्यांचा शेवटचा निरोप घेतोय आणि डायरेक्ट तुळजापूरला जातोय. तर आपले रवी भाऊ आहेत. हाय, नमस्कार नमस्कार माझ्या भावांना आणि बहिणींना आणि माझ्या सगळ्या दोस्तांना नंदूभाऊ आहे ना, दोघं घ्या. नंदूभाऊ आलं होतं आपल्या इकडं, 1-7-8 दिवस झालं राहिलं होतं. मस्त मध्ये आम्ही गोव्याला गेलो, खूप एन्जॉय केला. तुम्ही त्यांचं गोव्याचं व्हिडिओ नसतील बघितलं तर अवश्य पाठीमागे जाऊन बघा. आणि विषय कसा आहे, आलं होतं आणि आमची खूप दिवसापासूनची दोस्ती. मी यूट्यूब टिकटॉकला त्यांचा फॅन होतो, त्यांचं व्हिडिओ खूप आवडायचं आणि एकदम असं भारी वाटायचं. आणि मग वाटायचं बाबा येतात का नाही, नंदूभाऊ येतात का नाही, पण शेवटी आलं आणि एकदम असं आनंद झाला, मस्त वाटलं. आणि आपल्या वेबसिरीजमध्ये आपलं कसं जसं आहे तसं वेबसिरीजला आमची वेबसिरीज आहे रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन यूट्यूबवरच. तर ते सर्च करून बघा, मग तुमच्या लक्षात येतं. आणि आमचं घर दावा दीपक भावाला, संदीप भाई आमची बुक, ही माझी मेसेज मित्रांनो. तर इथं रेश्माताई सुद्धा बसलेल्या आहेत. तर जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. बोला थोडं. हा, तुम्ही ते दिसा की कंटिन्यू हा खरंच. आणि आमची वेबसिरीज बघा, ज्यांनी बघितली नाही ना त्यांनी बघा आणि कशी वाटते नक्कीच सांगा. आपलं कसं जसं आहे तसं आहे का नाही. तर आता आपण जात आहोत रवी शिंदे यांच्या थेट मातोश्रीकडे. तर त्यांची पण काय प्रतिक्रिया आहे बघून घेऊयात. तर का नाही, चाललंय बरं आपलं, व्यवस्थित चाललंय सगळं. आपलं कसं जसं आहे कसं तसं हा जसं आहे मोकार तसं. एकदम मस्तच मोकार मस्तच. हा. तर काय करतात पोरं, त्यातच समाधान मानायची. मस्तच राव. आणि तुमची मुलांना खूप सपोर्ट असतो आणि तुम्ही खरंच त्यांच्यावरती छान प्रकारचं प्रेम करता, त्यांना आपुलकीने मस्त मस्त एन्जॉय करू देता. तर ह्यातच तुमचं सुख आहे असं मला तर वाटतं. आणि मग आपल्याला काय कमवायचं, पोरांचं चांगलं तर आपलं चांगलं. मस्तच राव एकदम. हा, तर काय आपण जात आहोत आता थेट रवी शिंदे यांच्या ब्रदरकडे बकुळा मावशीकडे नंतर जाऊ आपण. हाय भावांनो बहिणींनो, सगळ्यांना माझा नमस्कार. तर शेतकरी पुत्र नंदूभाऊ यांची असं आम्ही दोघं जण एकामेका शेजारी उभं राहील असं वाटेल, पण नसतं. कसं टिकटॉकपासून ह्यांचं ती 2 मांजराची पिल्लं आणि ही त्यांची नावं काय हो? रुपाली, स्वप्नाली, बबडी, मंगी. रुपालीची स्वप्नालीची गाठ घ्यायला नक्की ह्यांच्या इकडे जाणार आहे मी. आणि तिथे गेलो त्या दोघींबरोबर नक्की व्हिडिओ काढणार आहोत, तुम्हाला बघायला गावून. रुपाली आणि स्वप्नाली तुम्हाला तर माहिती, पण माझी पण जायची इच्छा आहे. तर मग जाता जाता नंदूभाऊसाठी एक लाईक होऊन द्या. तर आता आपण यांच्या मिसेसकडे म्हणजेच बकुळा मावशीकडे जातोय. तर त्यांच्याशी पण बोलून घेऊयात. हाय. तर आता काय बोलू मी? बोल की काय काय बी बोला तुमच्या चॅनल विषयी, आपलं कसं हा, जसं आहे माझा तसं. चॅनल पण आहे ओनली बकुळा आणि आमची वेब सिरीज पण आहे. त्यात माझं विलनचं कॅरेक्टर आहे. तर कशी वाटते ऍक्टिंग तुम्ही सांगा कमेंट करून आणि नंदूभाऊला पण एक लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर आपले सर्वात मोठे इंदापूरचे शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जाणारे दीपक भाऊ यांच्याकडे सुद्धा आपण जात आहोत. तर बोलून घ्या 4 शब्द. हा, नमस्ते मित्रांनो. तर मला इथं एवढ्या एरियात शेतकरी पुत्र म्हणून ओळखलं जातं. आणि आज आम्ही भरपूर दिवसातनं नंदूभाऊंचा मी बी लय मोठा फॅन होतो बरं का. लय व्हिडिओ बघायचो त्यांचा, एक बी सोडत नव्हतो टिकटॉकला याला. तर नंदूभाऊ इथं आलं जवळजवळ 8 दिवस झाला. इथं आम्ही 8 दिवस संघ फिरलो, आमच्या रानातही गेलो, लय भारी वाटलं. आणि नंदूभाऊंचा बी शेतीविषयी तर नातखोळा हे असतात का नाही व्हिडिओवरती. आणि रवी भाऊ आम्ही लय हे केलं, लय म्हणजे लय एन्जॉय केला. आणि आता विषय असा आहे की नंदूभाऊ चालले आहेत, पण आम्हालाच कर्म नाही. ते करा हे खाली आहे. हां, कंटिन्यू राहा. आता आम्ही चाललोय त्यांना घालवायला बारामतीला स्टँडवर. आता ते आज जाणार आहेत, त्याच्यामुळे मग म्हणलं आता दीपकला म्हणलं चल आपण दोघं जण जाऊन त्यांना सोडून येऊया. मग जातो आता मस्त मध्ये. आणि नंदूभाऊला सबस्क्राईब करून ते डेली व्हिडिओ टाकते ते. आता तुम्ही तर बघताय डेली टाकतो म्हणलं यूट्यूबवरती, टाका म्हणलं काय असतं त्याचं. होय, चलतंय. धन्यवाद त्यांना धन्यवाद. असं करा, थांबा, असं करा. हात गेला.